की आपण प्रार्थना कोणाला करायची, तर आपली प्रार्थना निर्मिकाला आहे, निसर्गाला आहे. आपली प्रार्थना काळाला आहे की काळ मोठा गुरु आहे, काळ मोठा न्यायदाता आहे, काळाजवळ फार मोठा न्याय आहे. आणि त्याच काळाकडे ही प्रार्थना आहे, हे मागणं आहे. या कवितेनं आम्ही सुरुवात करतो. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. ज्या मुक्या ओठात गाणी लोपली ती गाऊ दे रे, ओढीने जथ्थे निघाले मुक्कामाशी जाऊ दे रे. धन्यवाद जय जिजाऊ. प्रज्ञाताई चांदणे राजहंस, आपण ऐकत आहात मुंबईहून. धन्यवाद. मला जाणीवपूर्वक एक आठवण होती माझ्या सरांची, प्राध्यापक आनंद पाटील सर. त्यांनी म्हणजे मागच्या आमचं लग्न झालं 2007 मध्ये आणि तेव्हापासून त्यांनी मला आग्रह धरला होता, त्याच्या आधीपासूनच आग्रह धरला होता की आम्ही दोघांनी माझ्या कवितांचा कार्यक्रम करावा. पण काळाचा रेटा आहे, परिस्थिती तशी आली नाही आणि मला असं वाटू लागलं की सरांची जी इच्छा होती, सरांची जी अपेक्षा होती ती या लॉकडाऊनमध्ये जे आम्ही लाईव्ह करतो त्या लाईव्हच्या माध्यमातून सरांची इच्छा पूर्णत्वास येते. त्यांनी ही संकल्पना ठेवली होती आणि हे क्रेडिट मी आदरणीय सरांना देतो. माझी कविता आहे. आम्ही गेय कविता सांगितल्याच्या नंतर एक माझी मी कविता तुमच्या समोर पोहोचवत जाईल. आपण बात कम और काम ज्यादा करेंगे आज, म्हणजे इतर निवेदन मी टाळेल करताना. गेय कवितेच्या नंतर माझी एक कविता मी आपल्या समोर मुक्तपणे सादर करेल. परत गेय कविता, परत मुक्त कविता, परत गेय कविता, आपण अशी गुंफण करूया.
आणि एका तासाभरात जेवढ्या जास्तीत जास्त कविता तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तो माझा प्रयत्न असेल. सम्राट मोरे सरांची फरमाईश आहे. सर बघूया, जर झालं वेळेत तर आपण ते नक्की करू. मी अशा गावाच्या अपेक्षित आहे. गावं अशी हवी आहेत. आपण स्वप्न बघतो, स्वप्न आपण स्वतःच्या आयुष्याची बघितली. आपलं स्वप्न कसं असावं, आपला जोडीदार कसा असावा, आपली मुलं कशी असावी, आपला देश कसा असावा, आपला समाज, आपल्या देशातली गावं कशी असावी, राजकारणी कसे असावे, याविषयी चांगल्या चांगल्या कल्पना करण्याचा आपल्याला अधिकार आहे. आपण ते केलेले आहेत. आणि मग हे माझ्या स्वप्नातलं गाव आहे. आणि ज्या गावाच्या शोधामध्ये माझं गाणं आहे, माझी कविता आहे की माणसे जिथे एवढी मोठी, जिथं माणसं मोठी आहेत तिथं मंदिरं नाही नसतात. कारण मी बीएडच्या काळामध्ये आनंदवनात राहिलो, तिथं मंदिर नाही आहे कारण माणूस मोठा आहे तिथं. माणसे जिथे एवढी मोठी देवालाही थारा नाही. माणसे जिथे एवढी मोठी देवालाही थारा नाही. प्रेम जिथला श्वास आहे, प्रेमच जिथला श्वास आहे, त्या गावाला वारा नाही. त्या गावाला प्रेम हेच ऑक्सिजन आहे त्या गावाचं. अभेद ओळख अशीच माती, अभेद ओळख अशीच माती, त्या गावाला नाव नाही. अभेद ओळख, नावावरून गावं ओळखल्या जातात ना, की अभेद ओळख अशीच माती, त्या गावाला नाव नाही. वेशी आतले अन बाहेरचे, वेशी आतले अन बाहेरचे, अशा नीतीचे गाव नाही. गटातटाची तुटी फुटीची त्या गावाला भाषा नाही. गटातटाची तुटी फुटीची त्या गावाला भाषा नाही. जातीपातीची पुसटशीही त्या गावाला रेषा नाही. श्रमाचाच उत्सव चालतो, श्रम आपली संस्कृती आहे, इथं फक्त श्रम आहे. श्रमाचाच उत्सव चालतो, कुणी कुणाच्या श्रमाची चोरी करत नाही. लॉकडाऊन मध्ये पण श्रम सुरू आहेत त्यांचे. लॉकडाऊन मध्ये तर जास्त श्रम सुरू आहे. खरंच आहे, गावाकडे हे श्रमिक निघालेले आहेत, त्यांचे श्रम संपत नाही दिवस रात्र. जिथं झोप आली तिथं झोपले, अंगावरून ट्रेन गेली, श्रम संपले नाही. आयुष्य असं आहे. श्रमाचाच उत्सव चालतो, त्या गावाला उसंत नाही. मंदिर आणि मशिदीची त्या गावाला भिंत नाही. उपास पोटी एखादा कधी गावात बसतो खोपा जागत. उपास पोटी एखादा कधी गावात बसतो खोपा जागत. त्या रात्रीला त्या गावाला कधीच नाही झोप लागत. असे गावते असे कसे ते, असे गावते असे कसे ते, का मातीत या उगवत नाही. खेड्यांचा देश आहे, खेड हीच आपली ओळख आहे की असे गावते असे कसे ते, का मातीत या उगवत नाही. गावावर त्या गाणं लिहिण्या मला मती का जागवत नाही. गावावर त्या गाणं लिहिण्या मला मती का जागवत नाही. आणि अर्थात महात्मा गांधीजींनी सांगितलं की खेड्याकडे चला, बाबासाहेबांनी सांगितलं की शहराकडे चला. तेव्हा जो स्थलांतरित आहे तो तिथेही उपाशी होता, इथेही उपाशी आहे, अशी अवस्था झाली. प्रश्न असा आहे की ज्यांनी भुकेसाठी गाव सोडलं होतं, भुकेसाठी ज्यांनी काय केलं होतं, गाव सोडलं होतं, इथं तरी त्यांचं बस्तान बसलं का, तर नाही बसलं. कारण अशा लॉकडाऊनच्या काळात ते परत गावाकडे निघाले. भुकेसाठी ज्यांनी गाव सोडलं त्यांना आता गावात जाऊन परत काय मिळणार आहे, हा आणखी एक मोठा प्रश्न आहे. ती गांभीर्य आहे. तेव्हा त्या गांभीर्यासह, त्या संवेदनेसह हा कार्यक्रम पुढे घेऊन जाऊया. बोरगाव अर्ज, वा वा वा, मालोदे शहर, शंकर वादले सर. हो हो सर, हो सर, आपली ओळख आहे ना सर. धन्यवाद. कलाकारांचं गाव आहे, तिथून फरमाईश होते. बोरगाव अर्जला मी विद्यार्थी असताना एका साहित्य परिषदेच्या संस्थेच्या उद्घाटनासाठी आलो होतो. फार मजा आली होती तुमच्या गावात. धन्यवाद. तुम्हीच बोलवलं होतं. एक मस्तपैकी गाणं ऐकूया. मला पावसाचं आकर्षण जास्त आहे माझ्या कवितेत. एकूण तुम्हाला दिसेलच की पावसाचं फार आकर्षण आहे. म्हणजे प्रेमाच्या कल्पना म्हणजे पाऊस आणि मातीच्याच कल्पना आहे आमच्या, या अर्थानं. हाव लावा मातीचा जेव्हा टिकला मातीत,
झोळीतल दान तिनं भरल्या ओंजळी. तिच्या झोळीतल दान तिनं भरल्या ओंजळी. माथा श्रद्धेचा भुकेला इथं टेकला मातीत. माथा श्रद्धेचा भुकेला इथं टेकला मातीत. घाम निढळाचा थेंब थेंब पिकला मातीत. जीवरानान पोसला जीवरानान पोसला. धुंडाळ तारानो माळ. तारानो माळ. जीवरानान पोसला धुंडाळ तारानो माळ. शब्द गाण्यातला सूर इथं शिकला मातीत. शब्द गाण्यातला सूर इथं पिकला मातीत. घाम निढळाचा थेंब थेंब पिकला मातीत. खोल दाटला हुंदका वाट पायात खिळली. खोल दाटला हुंदका वाट पायात खिळली. श्वास वादळाचा किती श्वास वादळाचा किती इथं थकला मातीत. श्वास वादळाचा किती इथं थकला मातीत. थोर कुळाचा उद्धार नाही विकला बाजारी. थोर कुळाचा उद्धार नाही विकला बाजारी. जरी कणा बुरुजाचा इथं वाकला मातीत. जरी कणा बुरुजाचा इथं वाकला मातीत. घाम निढळाचा थेंब थेंब पिकला मातीत. आम्ही अंगात पेरली कधी होळीची काजळी. आम्ही अंगात पेरली कधी होळीची काजळी. किती दिव्यांचा चुराडा किती दिव्यांचा चुराडा इथं देखला मातीत. घाम निढळाचा थेंब थेंब पिकला मातीत. हा ओलावा मातीचा जेव्हा पिकला मातीत. हा ओलावा मातीचा जेव्हा पिकला मातीत. घाम निढळाचा थेंब थेंब पिकला मातीत. एक मजेदार कविता. या कविता अनेक वर्षांपासून पडून आहेत की किंवा तरी एक चांगला काळ येईल आणि या कविता चांगल्या पद्धतीनं चांगल्या रेकॉर्डिंग करून चांगले व्हिडिओ वगैरे बनवून समोर आणता येईल. पण तो हाच काळ आहे असं मी आता गृहीत धरलं की यापेक्षा अजून चांगला सवलतीचा काळ असू शकत नाही. तिसरं लॉकडाऊन सुरू आहे तेव्हा हे समोर येते म्हणजे अवघड आहे. आपण गाणं ऐकूया. कवितेचं गाणं होतं तेव्हा मजा होत्या. तर मी नेहमी सांगत असतो अनेक कार्यक्रमातून की प्रेमच असतं शब्दांचं सुरांशी किंवा सुरांचं शब्दांशी. प्रेमच असतं सुरांचं शब्दांशी तेव्हाच होतं कवितेचं गाणं. प्रेमच असतं पंखांचं हवेशी जमून जातं मग आभाळ भरपूर होणं. तेव्हा हे शब्द आणि सुरांचं प्रेम आहे आपल्या समोर. ओल्या ढगाचा पाऊस ओल्या ढगाचा पाऊस वर आभाळी दाटला. ओल्या ढगाचा पाऊस वर आभाळी दाटला. काळ्या मातीत आतून काळ्या मातीत आतून ओल्या ढगाचा पाऊस वर आभाळी दाटला. ओल्या ढगाचा पाऊस वर आभाळी दाटला. काळ्या मातीत आतून काळ्या
जांभूळ शेंड्याला जांभळीचं शहारलं, काळ जांभूळ शेंड्याला जांभळीचं शहारलं. वेड्या अमरवीचा कधी अंबाडा सुटला, वेड्या अमरवीचा कधी अंबाडा सुटला. काळ्या मातीत आतून काळ्या मातीत आतून नवा डोहाळा फुटला. बाई अमृताची रास पड लागली आंब्याला, बाई अमृताची रास पड लागली आंब्याला. जसा सडा लिंबोळ्यांचा असा सडा लिंबोळ्यांचा, जशी रांगोळी लिंबाला. असा सडाली गोळ्याचा तशी रांगोळी लिंबाला. बाई अमृताची रास पड लागली आंब्याला, असा सडा लिंबोळ्यांचा जशी रांगोळी लिंबाला. वारा भांडीपणातून निळ झुमाड झटला, वारा भांडीपणातून निळ झुमाड झटला. काळ्या मातीत आतून नवा डोहाळा फुटला. काळ्या मातीत आतून नवा डोहाळा फुटला. तो कोसळला बसा आणि डोंगरी दिलासा, गंध गुलाल माखला उर मातीचा उसासा. तो कोसळला बसा आणि डोंगरी दिलासा, गंध गुलाल माखला उर मातीचा उसासा. असुदरी खोऱ्यातून बांग पिंडला पिंडला, असुदरी खोऱ्यातून बांग पिंडला पिंडला. काळ्या मातीत आतून नवा डोहाळा फुटला, काळ्या मातीत आतून नवा डोहाळा फुटला. ओल्या ढगाचा पाऊस वर आभाळी दाटला, ओल्या ढगाचा पाऊस वर आभाळी दाटला. काळ्या मातीत आतून काळ्या मातीत आतून नवा डोहाळा फुटला, काळ्या मातीत आतून नवा डोहाळा फुटला. धन्यवाद. मी या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने सांगू इच्छिते की आज आम्ही तुमच्यासमोर ज्या कविता सादर करीत आहोत, याआधी पण या लॉकडाऊनमध्ये कवितेचे असे 2-3 कार्यक्रम झाले समाधानच्या. पण आज आम्ही विचार केला की आपण त्याच कविता रिपीट करण्यापेक्षा काहीतरी नवीन लोकांसमोर घेऊन जाऊया. आणि म्हणजे कुठल्या कविता घ्याव्यात आणि कुठल्या नाहीत असा प्रश्न पडला. मला तर समाधानच्या सगळ्या कविता आवडतात. आणि एक विशेष आहे की जेव्हा समाधान कविता तयार करायला घेतो किंवा जेव्हा त्याची रचना होते तेव्हाच त्याला तो चाल लावतो, हे मला खूप विशेष वाटतं. आणि जितक्या कविता तितक्या त्याच्या चाली आहेत. काही चाली आदरणीय विजय देशमुख सरांनी पण लावलेल्या आहेत आणि बहुतांश चाली या समाधानी कविता करताच त्या लावलेल्या आहेत. किंबहुना मला तर असं वाटतं की त्याला चाल आधी सुचते आणि मग तो त्याचे शब्द घालतो की काय कधी कधी असं वाटायला लागतं. पण खरं काय ते त्यालाच माहिती. पण खूप सुंदर अशा चाली आणि खूप सुंदर अशा रचना आहेत. आणि ह्या सगळ्या रचना लॉकडाऊनच्या निमित्तानं आम्हाला तुमच्यासमोर गायला मिळत आहेत, त्याच्याबद्दल खरंच आनंद वाटतोय. आणि तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक परत एकदा तुमच्या ऋणात राहू इच्छितो आम्ही. धन्यवाद. म्हणजे हे लाईव्ह जे नवरे बघत असतील त्यांनी ते घरात सगळ्यांना दाखवायला हरकत नाही की बघा म्हणजे बायको नवऱ्याचे किती कौतुक करते. बरोबर आहे की नाही. नभा कुठं आहेत असं इथे विचारलं जातंय. नभा अबीर सोबत आहे सध्या, कारण रोज अबीरला थोडंसं एकटं तासभर 1.5 तास सोडणं जरा शक्य नाही. तर तिची इच्छा होती यापैकी काही कविता ती सुद्धा गाते. आणि ज्या फरमाईश होतात तर मी विनंती करेल की माझ्या यूट्यूब चॅनलवरती यातली बरीच गाणी आम्ही करून टाकली आणि अजून काही करणार आहेत. सध्या तरी पुढचा एक प्रस्तावित आहे अजून. आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि पुढची कविता परत गावाचं, कारण माणसं आयुष्यभर शहरात कुठंतरी व्यवसायाच्या निमित्तानं, उद्योगाच्या नोकरीच्या निमित्तानं जातात.
पण जेव्हा त्यांचा उताराचा काळ सुरू होतो तेव्हा त्यांची म्हातारपणात इच्छा होते की माझा जीव गेल्याच्या नंतर मला गावात नेऊन जाणार. गावाची ती ओढ आहे त्यांची की नाही, आयुष्यभर गावात नाही राहू शकलो, परंतु शेवटी मला कायम जिथं मुक्काम करायचा आहे तो माझ्या गावात असू द्यावा. पुन्हा ही एक गावावरची कविता आहे माझी की निघताना गावातून या मी असा हरवून गेलो. निघताना गावातून या मी असा हरवून गेलो. माणसं झाडासारखी असतात, जिथं थांबतात तिथं त्यांच्या पायांना मुळ्या फुटतात आणि तिथं ते रुजतात आणि उभी राहतात. मी ज्या ज्या गावात 8-8, 10-10 दिवस गेलो शिबिरासाठी NSSच्या, तर ते गाव सोडताना मी दरवेळेला रडलेलो आहे. आणि मला ही गोष्ट इथं जाणवते की माणसं आणि झाडं काही फरक नाही, त्यांच्या मुळा मातीत रुजायला लागतात. की निघताना गावातून या मी असा हरवून गेलो, परतुनी जावे न वाटे असे काय करून गेलो. या मातीवर नसतीलही पाऊले माझी उद्या, या मातीवर नसतीलही पाऊले माझी उद्या, पाऊल खुणापण चाहुलीच्या खोलवर पुरून गेलो. या मातीवर नसतीलही पाऊले माझी उद्या, पाऊल खुणापण चाहुलीच्या खोलवर पुरून गेलो. दूरची वाटली न कधी वाट इथली रुळलेली, दूरची वाटली न कधी वाट इथली रुळलेली, येईल पुन्हा गेल्या पावली मनाशीच ठरून गेलो. येईल पुन्हा गेल्या पावली मनाशीच ठरून गेलो. इथे माझ्या आठवणीची पालवी जपून ठेवा, इथे माझ्या आठवणींची पालवी जपून ठेवा. स्मरा तुम्ही न स्मरा मला, स्मरा तुम्ही न स्मरा मला, पण मी पार झुरून गेलो. प्रत्येक श्वास गावातला या काळजात साठलेला, प्रत्येक श्वास गावातला या काळजात साठलेला, मी इथे तरतरून गेलो. प्रत्येक श्वास गावातला या काळजात साठलेला, मी इथे तरतरून गेलो, मी इथे मुरून गेलो, परतुनी जावे न वाटे असे काय करून गेलो. निघताना गावातून या मी असा हरून गेलो. तेव्हा गाव, गावाचं शिवार, गावाचं रान हे माझ्या कवितेचं आधीपासूनचं एक आहे वैशिष्ट्य आणि तेच अधूनमधून आपल्या सेवेत सादर आहे. पण तिथंच माणसंही असतात आणि नैराश्य माणसांमुळे येतं, प्रसन्नता निसर्गामुळे येते. एक साधं सोपं गणित आहे. पुढची कविता आहे. गाव आणि शिवार म्हटलं की समाधानचा खूप जिव्हाळ्याचा विषय. खरं शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जी माणसं गावं सोडतात त्याच्यापैकी बरीच जण असतात की त्यांना परतावंसं वाटत नाही. पण समाधान असं आहे की अगदी एका दिवसाची सुट्टी मिळाली तरी गावाकडे कधी पळतो असं होतं. लॉकडाऊनच्या काळात पण असं म्हणतो की मी पटकन मोटरसायकलवर जातो आणि बाईंना म्हणजे त्याच्या आईला भेटून येतो. इतका इमोशनल आहे. आता कविता पण वाचता वाचता मला वाटतं थोडा इमोशनल झाला होता, म्हणून मी त्याला तयार व्हायला थोडा वेळ देते आणि म्हणून मुद्दाम बोलते. अगदी पिक्चर पाहिला आम्ही टॉकीजमध्ये गेलो आणि एखादा भावनिक सीन आला तर तिथं पण तो रडत बसतो. खूप जुनी सवय आहे त्याची. पण माणसाने भावनिक असणं चांगली गोष्ट आहे. जेवढा त्याचा आवाज आहे मोठा किंवा जेव्हा तसं खंबीर वाटतं तेवढंच भावनिक आहे ना. पण मला वाटतं भावनिक माणसं जास्ती अग्रेसिव्ह आणि जास्ती भावनिक कविता लिहू शकतात आणि सच्च्या दिलाची असतात असं वाटतं. प्रभूही आहे लाईव्ह. नभा, हो नभा कुठे गेला असा प्रश्न आहे. म्हणजे आम्ही दोघं दिसलो की नभाला विचारायला लागले. असं होतं की नाही. किती चांगली गोष्ट आहे. अशा कमेंट वाचा नभाने की मग ते जास्त भाव खाते. अजून पुढच्या कार्यक्रमातील सामावून घेऊ. 14 तारखेला छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं जे लाईव्ह असेल त्यात नभा असणार. गळ्यात गळे घालून ते भेटले तपन, गळ्यात गळे घालून ते भेटले तपन, दुरावे मनातले मिटले तकापन, दुरावे मनातले मिटले तकापन, गळ्यात गळे घालून ते भेटले तपन, दुरावे मनातले मिटले तकापन. अंगात अंगार घेऊन कसे असतात हे शांत, अंगात अंगार घेऊन कसे असतात हे शांत, उरात धगधगता पण
साठला अकांत उरात धर धर तापण साठला अकांत गळ्यात गळे घालून देखले पण दुरावे मनातले मिटले तापण ओठांवर नवती खोटी चेहरेही तसे खोटे ओठांवर नवती खोटी चेहरेही तसे खोटे चाणाक्षर ती वल्ली कुठे लपवतात काटे चाणाक्षर ती वल्ली कुठे लपवतात काटे गळ्यात गळे घालून ते देखले पण दुरावे मनातले मिटले तापण लोकांना लोकशाहीच्या लोकांची खरीशी सारखी लोकांना लोकशाहीच्या लोकांची खरीशी सारी जीवाहून जपले त्यांनी हे श्वास किती विखारी जीवाहून जपले त्यांनी हे श्वास किती विखारी गळ्यात गळे घालून ते भेटले पण दुरावे मनातले मिटले तापण कुठे सावळे परब्रह्म विटेवर विटून गेले कुठे सावळे परब्रह्म विटेवर विटून गेले दृष्टी असूनही जेते डोळे मिटून गेले दृष्टी असूनही जेते डोळे मिटून गेले गळ्यात गळे घालून ते भेटले पण दुरावे मनातले मिटले तापण गळ्यात गळे घालून ते भेटले पण दुरावे मनातले मिटले तापण चिमुकल्या कोवळ्यांना कामातेवर ही शंका चिमुकल्या कोवळ्यांना कामातेवर ही शंका ब्रह्माच्या नपुंसकतेचा तिन्ही लोक वाजतो डंका गळ्यात ब्रह्माच्या नपुंसकेचा तिन्ही लोक वाजतो डंका गळ्यात गळे घालून ते भेटले पण गळ्यात गळे घालून ते भेटले पण दुरावे मनातले मिटले तापण दुरावे मनातले मिटले तापण दुरावे मनातले मिटले तापण माणसं स्माइले किती खोटी खोटी देत असतात म्हणजे हे सब दिखावा होता है कभी कभी आम्हाला लांबून तुमच्या कमेंट वाचता येत नाही सुधाकर झुंबड सर खूप छान धन्यवाद अगदी अगदी स्वप्नील कुमावत माझे विद्यार्थी मित्र आहेत लाईव्ह आहेत धन्यवाद स्वप्नील आणि ही मैफिल चांगली असते की शंकर उबाळे सर वा वा हा बिरचा आवाज येतोय आपल्या सगळ्यांचं पुन्हा मी स्वागत करतो हा एक व्यूह आहे म्हणजे महाभारतात चक्रव्यूह ही गोष्ट असेल तो चक्रव्यूह प्रत्येकालाच भेदता येतो असं नाही ज्यांना भेदता येतो ते कर्तबगार असतात नाहीतर मग भाग्यवान असतात या पाशवी व्यूहातून इथे कोण सुटला आहे कविता आहे या पाशवी व्यूहातून इथे कोण सुटला आहे ज्याने सोडवले त्याचा सांगा पत्ता कुठला आहे या पाशवी व्यूहातून इथे कोण सुटला आहे या पाशवी व्यूहातून सांगा कोण सुटला आहे ज्याने सोडवले त्याचा सांगा पत्ता कुठला आहे जी जोडता आलीच नाही ती कसली नाती
जी जोडता आलीच नाही ती कसली नाती, जी घडवता आलीच नाही ती कसली माती. जोडलाच नाही असा कोण तुटला आहे, जोडलाच नाही असा कोण तुटला आहे. ज्याने सोडवले त्याचा सांगा पत्ता कुठला आहे. आयुष्यातून उठवणारी प्रीत हवी कशाला, आयुष्यातून उठवणारी प्रीत हवी कशाला. बसवल्यावर उठवणारी रीत हवी कशाला. आयुष्यातून उठवणारी प्रीत हवी कशाला. बसवल्यावर उठवणारी रीत हवी कशाला. उगाच हळहळ मग खोटी, उगाच हळहळ मग खोटी कोण उठला आहे. ज्याने सोडवले त्याचा सांगा पत्ता कुठला आहे. आणि शेवटच्या ओळी आहे ऐका की विध्वंसाचे धडे गिरवती अशी कशी ही भाषा. विध्वंसाचे धडे गिरवती. अजिनाथ गाडेकर धन्यवाद. विध्वंसाचे धडे गिरवती अशी कशी ही भाषा. निराशाच्याच दावणीला जेरबंद केली आशा. विध्वंसाचे धडे गिरवती अशी कशी ही भाषा. निराशेच्याच दावणीला जेरबंद केली आशा. का चिंता लुटणाऱ्याला, का चिंता लुटणाऱ्याला कोण लुटला आहे. ज्याने सोडवले त्याचा सांगा पत्ता कुठला आहे. या पाशवी व्यूहातून सांगा कोण सुटला आहे. ज्यांनी ज्यांनी या पाशवी व्यूहातून सोडवण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला दाद देण्याचं आपलं काम आहे. आणि त्या प्रयत्नापैकी सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न ज्यांचा वाटतो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मरण करूया. मी कवी असण्यासह, निवेदक असण्यासह, प्राध्यापक असण्यासह, कार्यकर्ता असण्यासह शाहीर सुद्धा आहे. आणि लॉकडाऊन मध्ये तर मी वादकही आहे, तुम्ही सगळेजण बघत आहात. तर माझे काही पोवाडे म्हणजे मी जो पोवाडा आता अमरजीत सादर करणार आहे. आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो विवेकानंद महाविद्यालयात तेव्हा मी MA असताना म्हणजे 20 वर्षांपूर्वी हा पोवाडा लिहिला. या वर्षी त्याला 20 वर्ष होतील कदाचित, याच वर्षी होतील. 2000चा हा पोवाडा आहे, बरोबर आहे. 2001च्या दरम्यान तो पोवाडा लिहिला असावा. त्या पोवाड्याला विवेकानंद महाविद्यालय तेव्हापासून ते आजपर्यंत त्या पोवाड्याला बक्षीस पटकावतं. मला आनंद वाटतो त्या गोष्टीचा. जिजाऊंचा पोवाडा तुम्ही माझा परवा ऐकाल 14 मेच्या निमित्तानं. आज आपण सावित्रीबाईंचा पोवाडा ऐकूया, त्यांचं कर्तृत्व काय आहे ही गोष्ट. आणि अमरजीत न तो अनेक ठिकाणी अनेक म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये कित्येकदा तरी, हजारदा तरी तो पोवाडा म्हणला असेल. हजारदा म्हणता येणार नाही, अतिशयोक्ती होईल, परंतु शेकडो वेळा तरी तो पोवाडा म्हटलेला आहे. आज आपण ऐकूया. सावित्रीबाई फुलेंचा हा पोवाडा आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत. पोवाडा म्हणजे काय हे थोडंफार माहीत होतं, पण समाधानची ओळख व्हायच्या आधी मी पोवाडा कधीच गायलेला नव्हता. पोवाडा कसा गायचा, हातात डफ कसा धरायचा, तो वाजवायचा कसा, ह्या खूप बारीक सारीक गोष्टी मला समाधानने शिकवल्या. आणि मला असं वाटतं मी त्याच्यामुळेच हा पोवाडा म्हणू शकते. सादर आहे पोवाडा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा.
पत्नी होऊन पाऊल ठेवणारी सावित्री, ज्योतिबांसोबत दीन जनांच्या हक्कांसाठी खांद्याला खांदा लावून लढणारी सावित्री, मुलींच्या शिक्षणासाठी सनातनी विचार पचवणारी सावित्री, समाजात वाळीत टाकलेल्या विधवांना स्वतःच्या घरी आश्रय देऊन विधवाश्रम चालवणारी सावित्री, ब्राह्मण विधवेला आत्महत्या करण्यापासून वाचवणारी. लक्षात घ्या, ब्राह्मण विधवेला आत्महत्या करण्यापासून वाचवणारी इतकंच नाही तर तिच्या पोटातलं मूल स्वतः दत्तक घेऊन यशवंताला मोठा डॉक्टर करणारी सावित्री. अशी ही थोर सावित्री ज्योतिबांसोबत खऱ्या अर्थाने सहजीवन जगली. आणि म्हणून तीच आमची धारित्री आहे, तीच आमची जन्मदात्री आहे. कारण ज्योतिबा कालवश झाल्यानंतर शेवटपर्यंत कुष्ठरोग्यांची सेवा करणारी. आणि इतकंच नाही मित्रहो, ज्योतिबांचं निधन झाल्याच्या नंतर ज्योतिबांच्या अंत्ययात्रेत एक स्त्री असताना त्या काळी सगळ्यात पुढे उभा राहून टिटवं म्हणजे मडकं धरणारी आणि ज्योतिबांचा अंतिम क्रियाविधी अग्नी देऊन स्वतः करणारी सावित्री. अशी ही थोर सावित्री ज्योतिबांसह खऱ्या अर्थाने सहजीवन जगली. आणि म्हणून तीच आमची धारित्री आहे, तीच आमची जन्मदात्री आहे. कारण ती ज्ञानाची गंगोत्री आहे, ती थोर सावित्री आहे. ज्योती सावित्रीचा संसार, ज्योती सावित्रीचा संसार, मानवी सार असा आधार. कल्पवृक्षाची दिधली छाया, कल्पवृक्षाची तिथली छाया, शूद्रांना माऊलीची माया, शूद्रांना माऊलीची माया, रात्रंदिन चितावणी काया, उजी रात्रंदिन झिजवली काया, उजी जी, रात्रंदिन झिजवली काया, उजी जी 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 जी. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या चूल आणि मूल याच विश्वात जखडलेल्या स्त्रियांना बाहेर काढण्याचं कार्य माझ्या सावित्रीनं केलं. सन 1848 साल उजाडलं आणि सावित्रीनं बंडाचं निशाण रोवलं. ज्योतिबानं सावित्रीला शिकवलं, पण सावित्री एकटीच शिकली नाही तर घरोघरी जाऊन ती स्त्री शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊ लागली. पुण्यामधल्या भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली. माझ्या सावित्रीचं कर्तृत्वच इतकं महान होतं की त्या काळी मुलींना शाळेत शिकायला बंदी असताना, गंमत पहा, त्या काळी मुलींना शाळेत शिकायला बंदी असताना पालक आपल्या मुलींना चक्क पोत्यात बांधून शाळेत लपवून घेऊन येऊ लागले आणि शाळा सुटली की लोकांची नजर चुकवून पुन्हा पोत्यात टाकून मुलींना घरी घेऊन जाऊ लागले. असं असताना मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत होती आणि मुलीही वरचेवर उत्कृष्ट प्रगती करत होत्या. मुलींसाठी काढली शाळा, सावित्रीनं ज्योतिबांकडून घेतले. कोणी शिव्या शाप दिला, कोणी शेणा चिखलाचा अंगावर मारा केला, पण माझ्या सावित्रीनं त्यांना भीक घातली. अहो इतकंच काय, एकदा सावित्री शाळेला शिकवायला जात असताना एका नराधमानं तिची वाट अडवली आणि माझ्या सावित्रीच्या अंगावर हात टाकला. सावित्रीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला, पण माझी सावित्री डगमगली नाही. त्या नराधमाच्या कानाखाली सणसणी नफस काढून सावित्रीनं भर रस्त्यात त्यांना धडा शिकवला. बायांनो, मैत्रिणींनो, महिलांनो, सावित्रीचं हे कर्तृत्व पाहून, सावित्रीचं हे धाडस पाहून आज मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, शिक बाई शिक, आता तरी शिक. फक्त साक्षर होऊ नकोस, आता तरी शिक. सावित्रीचे थोर धडे गिरवायला शिक. कलंक मातीचा आपला जातीचा हा, धुतले सनातनी पाप, वाढले प्रेम रूपी रोप,
पोवाडा लिहिण्यामागचा पण समाजांचा कसा अजिबात उद्देश नाही, पण सावित्रीबाईंच्या कर्तृत्वाची खरी खरी आपल्या सगळ्यांना जाणीव व्हावी हाच या पोवाड्याचा खरा आणि प्रामाणिक उद्देश आहे. एक स्त्री म्हणून, एक मैत्रीण म्हणून मला तुम्हा सगळ्यांना आज एक प्रश्न विचारावासा वाटतो. या संस्कृतीनं, या समाजानं आम्हाला काय दिलं? स्त्री ही क्षणाची पत्नी, अनंत काळाची माता असं काहीसं तिचं उदात्तीकरण केलं. अहो, तिला पत्नी स्वरूप दिलं, माता स्वरूप दिलं, भगिनी स्वरूप दिलं. इतकंच काय, तिला अक्षरशः देव स्वरूपही बहाल केलं. पण माझा सवाल आहे, हे देव स्वरूप बहाल करत असताना तिला साधं मानवतेचं स्वरूप का दिलं गेलं नाही? बाईची मॅडम झाली म्हणून स्त्रियांचे प्रश्न काही सुटले नाहीत. संघर्ष अस्तित्वाचा अटळ आहे. जो चलाते है उनकी ही चलती है, जो चलाते है उनकी ही चलती है, धुआं जहां निकलता है वही तो चलती है. बगावत करते तो माँ कसम इतिहास बदल देते, बगावत करते तो माँ कसम इतिहास बदल देते. हम बगावत करते नहीं, चूक कुठे होते, गल्लत कुठे होते? बगावत करते तो माँ कसम इतिहास बदल देते, हम बगावत करते नहीं, यही तो हमारी गलती है, यही तो हमारी गलती है, यही तो हमारी गलती है. सावित्रीचे करू स्मरण, सावित्रीचे करू स्मरण, सावित्रीचे करू स्मरण, भावस्फुरण उभावेरण. स्त्रियांची शक्ती आता सांगा, स्त्रियांची शक्ती आता सांगा, अन्य ही परंपरा टांगा, अन्य ही परंपरा टांगा. वाहुद्या भरून ज्ञानगंगा उजी, वाहुद्या भरून ज्ञानगंगा उजी, वाहुद्या भरून ज्ञानगंगा उजी. समाधानी क्लेशाहीन, समाधानी क्लेशाहीन, समाधानी क्लेशाहीन, समाधानी क्लेशाहीन, समाधानी क्लेशाहीन. देवनी जोर करी जाहीर, लेकी बाळींचा करा सन्मान, लेकी बाळींचा करा सन्मान, परस्त्री माता माते समान, परस्त्री माता माते समान, परस्त्री माता माते समान. परस्त्री माता माते समान. तरच संस्कृती होईल महान, तरच संस्कृत होई महान, तरच भारत बनेल महान. तरच भारत बनेल महान. तरच भारत बनेल महान. सावित्रीच्या कार्याचे हो करू स्मरण, समाजन करू स्मरण. सावित्रीच्या कार्याचे हो करू स्मरण, समाजन करू स्मरण. चिरहार जी जी, चिरहार जी जी, हे चिरहार जी जी, चिरहार जी जी. धन्यवाद. आदरणीय कॉम्रेड ॲडव्होकेट भीमराव चव्हाण मामा नभाला कोरससाठी बोलवत आहेत. आज शक्य नाही मामा ते. स्वप्नील कुमावत म्हणतात की खूप दिवसांनी पोवाडा ऐकायला मिळाला. कल्पना ताई या ठिकाणी आहेत. बीएडची आठवण अहो, अच्छा आमच्या बीएडवाल्या कल्पना ज्या आहेत, वा 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 क्या बात आहे. सुप्रिया कुलकर्णी देशपांडे या सुद्धा आहेत. आमचे जावई, माझ्या मोठ्या बंधूंचे जावई राजू सपकाळ सुद्धा लाईव्ह आहेत. अनेक धन्यवाद आपल्या सगळ्यांच्या या प्रतिक्रियांबद्दल, मनपूर्वक धन्यवाद. शेवटचा एक वेळ आहे. हा पण असा मजेदार, आपण औरंगाबाद थोडंसं वातावरण बरं नाहीये. वातावरण बरं नाही म्हणजे 600च्या वर कोरोनाग्रस्तांचा आकडा गेला, ही चिंताजनक बाब आहे. पण सध्या मध्येच पावसाळी वातावरण सुरू आहे, अवकाळी. काल पाऊस पडला. माझे वाद्य पुन्हा पुन्हा उतरतात. मी मध्येच हा बोंगो घेतला आणि तो एकदम एवढा उतरलेला दिसला. आता थोड्या वेळापूर्वी लावला होता. या उन्हाळ पावसाबद्दल माझी विद्यार्थी असतानाची, कारण लॉकडाऊन तर नव्हतो परंतु एकटं होतो तेव्हा, लग्नाच्या आधी विद्यार्थी असताना
जेव्हा एकटे होतो तेव्हाची गोष्ट आहे. जे कोणी एकटे सिंगल, ज्यांचं लग्न झालेलं नाहीये आणि जे आता या लॉकडाऊन मध्ये आहेत, त्यांनी कविता ऐकायची त्यांच्यासाठी आहे. असा बाहेर पाऊस पडतो आणि मग एकट्या लोकांना काय वाटतं ती गोष्ट आहे की या उन्हाळ पावसाचे कळते का कुणाला, या उन्हाळ पावसाचे कळते का कुणाला, तो अवकाळी बरसतो अन मग खीळ बसते मनाला. आता त्याच्या येण्याचा मी विरोध करत असतो. आता त्याच्या ही 20-22 वर्षांपूर्वीची कविता आहे बरं का, परंतु औचित्य म्हणजे अनेक जण एकटे एकटे पडलेले आहेत सध्या आणि इथं अवकाळी पाऊस आहे, या म्हणून ह्या कविता आपल्या समोर सांगतोय की आता त्याच्या येण्याचा मी विरोध करत असतो, ओलाव्यात शेवटी मी शोध घेत बसतो. ओलाव्यात शेवटी मी शोध घेत बसतो. येतो ही वराती वाणी, अवकाळी येतो ही वराती वाणी, जणू वाट पाहतय कुणी. येतो ही वराती वाणी, जणू वाट पाहते कुणी. तो थिरकत गेल्यावर मी आळवीत बसतो गाणी. तो येताच तावदाने ओले चिंब चिंब हसते. तो येताच तावदाने खिडकीचे तो येताच तावदाने ओले चिंब चिंब हसते. मी खिडकीतून बघतो तर ती भिजताना दिसते. ती आवडते तुलाही पावसाला, ती आवडते तुलाही, म्हणून तूही येतो थेंबा थेंबाचे चुंबन चुंबून तिला घेतो. ती केस मोकळे सोडून फक्त तुलाच असते झेलत. ती केस मोकळे सोडून फक्त तुलाच असते झेलत. ती केस मोकळे सोडून फक्त तुलाच असते झेलत. ते तिचे रेशमी ओझे मग तुलाही नाही पेलत. तिच्या मिलनासाठी तू पाऊस असून जळतो. तिच्या मिलनासाठी तू पाऊस असून जळतो. अवेळी तुझे येण्याचा अंदाज मला कळतो. घे हात धुवून पावसा, तुला मौसमी अंत आहे. म्हणजे किनारा तुला पामराला सांगितलं होतं ना कुसुमाग्रजांनी कोलंबसाच्या कवितेत की घे हात धुवून पावसा, तुला मौसमी अंत आहे. नंतर मीच बरसेल, नंतर मीच बरसणार, ती तुलाही खंत आहे. अवकाळी पुढच्या खेपेला तिचा भांग पाहून जाशील. अवकाळी पुढच्या खेपेला तिचा भांग पाहून जाशील. पुन्हा फिरकशील तर दुष्काळ होऊन जाशील. या फावल्या वेळातल्या रिकाम्या वेळातल्या कविता होत्या आणि त्या अशा रिकाम्या वेळेला सांगायला पाहिजे अशा अजूनमधून की या सिच्युएशन मधले या जस्ट इमॅजिन कल्पना करून की त्या कल्पनेत त्या मित्रांपर्यंत ती भावना ती पोहोचते. ही कविता मी इथं सादर करणार नव्हतो, परंतु अमरजीतची फरमाईश आहे. स्वप्न पाहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि ती स्वप्न सत्यात उतरवण्याचाही आपल्याला अधिकार आहे. अज्ञान आणि दारिद्र्य मिटवणं हे आपलं स्वप्न आहे. आपलं स्वप्न आहे म्हणजे तुमचं माझं सगळ्यांचं काय काय मिटवायचं, अज्ञान मिटवायचं आणि दारिद्र्य मिटवायचं. अज्ञान आणि दारिद्र्य संपलं की मग आनंद आहे, म्हणजे तिथून पुढे आनंदाला सुरुवात होईल. अज्ञानामध्ये आनंद असतो. अज्ञानामध्ये खूप लोक आनंदी असतात. अमरजीत एवढे गंभीर बसू नकोस. हो, अज्ञानामध्ये आनंद असतो, परंतु तो अज्ञान म्हणजे दुःख आहे, त्याच्यानंतर दुःख आहे. त्यामुळं अज्ञान संपवणे आणि दारिद्र्य संपवणे दुःखमुक्तीपासूनच ही अट आहे, ती प्रक्रिया आहे. भावना पोचल्या? वा वा वा, क्या बात आहे. हो, सगळ्यांना पोचणार नाही, म्हणजे भीमराव मामाला नाही पोचणार ते भीमा मामाला, त्या तुम्हाला सगळ्यांना बाकीच्यांना नक्की पोचते. ही कविता आहे, स्वप्नांची कविता आहे. पडतात कशी ही स्वप्ने, पडतात कशी ही स्वप्ने, किती डंख सोसले पंख छाटले भीर भीर त्या डोळ्यातून. किती डंख सोसले पंख छाटले भीर भीर त्या डोळ्यातून. उडतात कशी ही स्वप्ने, बाबा, पडतात कशी ही स्वप्ने, किती डंख सोसले पंख छाटले भीर भीर त्या डोळ्यातून. किती डंख सोसले पंख छाटले भीर भीर त्या डोळ्यातून.
कशी ही स्वप्ने, उडतात कशी ही स्वप्ने, पचवून अपमानांना रणरण रानातून फिरताना, येताना जाताना ती दिसली की झुरझुरताना, पचवून अपमानांना रणरण रानातून फिरताना, येताना जाताना ती दिसली की झुरझुरताना, डोळ्यात जागती मागे लागती, डोळ्यात जागती मागे लागती, तन मन अन नजरेतून फिरतात कशी ही स्वप्ने, फिरतात कशी ही स्वप्ने, पडतात कशी ही स्वप्ने, खडखड घाव सोसुनी सारे समजते ना समजते, थरथरणाऱ्या थरकापातून थिरकते ना उमजते, खडखड घाव सोसुनी सारे समजते ना समजते, थरथरणाऱ्या थरकापातून थिरकते ना उमजते, झोपेत कशाला बसुनी उशाला, झोपेत कशाला बसुनी उशाला, अश्रूंच्या धारातून रडतात कशी ही स्वप्ने, रडतात कशी ही स्वप्ने, पडतात कशी ही स्वप्ने, तगमग भोग भोगुनी स्फूर्ती ठशांसारखी मागे, भास आभासाचे श्वासातून जुळवत बसती धागे, तगमग भोग भोगुनी उरती ठशांसारखी मागे, भास आभासाचे श्वासातून जुळवत बसती धागे, मग क्षणाक्षणांनी कणाकणांनी, मग क्षणाक्षणांनी कणाकणांनी जगताना बघताना, नडतात कशी ही स्वप्ने, नडतात कशी ही स्वप्ने, उडतात कशी ही स्वप्ने, किती डंक सोसले पंख छाटले भिरभिरता डोळ्यातून, किती डंक सोसले पंख छाटले भिरभिरता डोळ्यातून, धन्यवाद. जे दर्शक आहेत जे बघतायत त्यांना विनंती, सध्या फोन नका करू कारण तेव्हाच फोनून मी लाईव्ह करतोय. आपल्या फरमाईश हो म्हणजे इथून वाचता येत नाहीये. भागवतची फरमाईश शेजारी सखीबाई भागवती आहे ना सध्या, म्हणजे मला खूप आनंद आहे की ते लाखो लोकांनी ते गाणं बघितलं, लाखो लोकांपर्यंत ते गाणं पोहोचलेलं आहे. पिसे पाटील भागवत वावा, धन्यवाद. लहानपणापासूनचे मित्र आहेत ते माझे, लहानपणापासून त्यांना आवाज आवडतो. नभाला यस, भीमा मला आता बोलावं लागणार आहे नभाला, म्हणजे साशाला ते सांभाळतील आणि नभाला येईल, नभाला बोलावं म्हणतात. पुढचं घेऊया आपण. म्हणजे कवी कल्पना करत असतो, त्या कल्पना सगळ्याच करत असतो. आता कल्पना ज्याला येते, काडी चोरतो माडी चोरतो अशा गोष्टी असतात ना. मग त्या कल्पना चांगल्या असतात, कल्पना वाईटही असतात, कल्पना बालपणाच्या असतात. अनेक कवी म्हातारे असतात पण त्या बालपणाच्या कविता लिहितात. आणि तुम्ही कल्पना करू शकणार नाही की मी म्हणजे विद्यार्थी असताना BAच्या शिक्षण घेण्याच्या काळामध्ये म्हातारपणाची कल्पना करून कविता लिहिलेली आहे. मी अनेक कार्यक्रमात ती सांगितली, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात ती कविता मी इथं सांगतो. आणि पुढची कविता घेऊया. दूध डेअरीला जाते. काय कविता आहे?
की जे काही सगळं होतं ते तारुण्यात होतं आणि म्हातारपणात काही शिल्लक राहत नाही, ही जी तक्रार असते त्या तक्रारीच्या संदर्भातली ही कविता आहे माझी. की असाच तूही मला पाहिजे एकदा मागच्या दारा वाटे. काय म्हणते आजीबाई आजोबांना की असाच तूही मला पाहिजे एकदा मागच्या दारा वाटे, जणू अंथरलीत कुणी तुझ्या चोर पावलात काटे. माझ्या पांढूर केसांवर तू फुंकर घाल काळी. म्हणजे आधीची कविता ही अनमॅरिड लोकांसाठी होती आणि ही ज्येष्ठ मंडळींसाठी आहे. अगदी माझ्या पांढूर केसावर तू फुंकर घाल काळी, सुरकुत्या कात त्वचेवर तर तारुण्याची टाळी. घालीन तुझ्या सवे मी एका पायावर फुगडी, घालीन तुझ्या सवे मी एका पायावर फुगडी. अशी घेर फिरावी भावरा तुला बिलगुन जावी लुगडी. तुझा येईल डाव जेव्हा मी लपेन सांदीत एका, तुझा येईल डाव जेव्हा मी लपेन सांदीत एका. एकांत तुझ्या संगतीचा मला वाटून जावा धोका. ते दिवस व्हावेत ताजे, ते दिवस व्हावेत ताजे जेव्हा आपण नव्हतो खोटे. ते दिवस व्हावेत ताजे जेव्हा आपण नव्हतो खोटे. असाच तूही मला पाहिजे एकदा मागच्या दारा वाटे, जणू अंथरलीत कुणी तुझ्या चोर पावलात काटे. धन्यवाद. म्हणजे आपण ज्येष्ठ झाल्यानंतर सुद्धा कसं जगावं ती सुद्धा कल्पना करून ठेवलेली आहे. म्हणजे माझे मित्र जे फेसबुक वगैरे बघत असतात की नाही माहित नाही, परंतु आम्ही विद्यार्थी असताना ती कल्पना केली होती की कॉलेज मधलं जे अर्धवट राहिलेलं आयुष्य आहे ते आपण वृद्धाश्रमात घालूया आणि मज्जा करूया. म्हणजे उर्वरित कुठे घालायचं तर वृद्धाश्रमात घालवण्याची कल्पना केलेली आहे. कविता आहे, शेवटची कविता सादर करतोय. दूध डेअरीला जातं. अहो माझ्या बापाचं घर कसं गोकुळ, माझ्या बापाचं घर कसं गोकुळ, गुण्या गोविंदानं राहतय. माझ्या बापाचं घर कसं गोकुळ, गुण्या गोविंदानं राहतय. दूध डेअरीला जातय हो, दूध डेअरीला जातय, दूध डेअरीला जातय हो, दूध डेअरीला जातय, दूध डेअरीला जातय हो, दूध डेअरीला जातय, दूध डेअरीला जातय हो, दूध डेअरीला जातय. गोडीचं दूध कसं गोडीनं खातोय शहरामधला सर. एक आठवण करून देतो. माझ्या बीएडच्या काळातील काही विद्यार्थी जे मित्र होते तेव्हाचे, ते आता लाईव्ह आहे. ही कविता मला वाटतं मी वरोरा जिल्हा चंद्रपूर इथं बीएडच्या काळामध्ये त्याची सुरुवात किंवा तिची कल्पना होती, त्यातली काही कडे मी तिथे लिहिले होते. म्हणजे तुमच्या सहवासातली कविता आहे ही, या अर्थाने मी त्यांना ती कल्पना देतोय. पुडीचं दूध कसं गोडीनं खातोय शहरामधला सर, पुडीचं दूध कसं गोडीनं खातोय शहरामधला सर. नाजूक मॅडम साजूक तुपाची वरून सोडती धार, दूध काय जणू मॅडम काढती थँक्यू म्हणतोय वर. दूध काय जणू मॅडम काढती थँक्यू म्हणतोय वर. शहरात आम्हाला भैया म्हणते तर किती हा चमत्कार. गाई म्हशी बिना किसन काढाचं, गाई म्हशी बिना किसन काढाचं, गोकुळा परिस दुभतय. ज्यांनी स्वयंपाक बनवला आपण त्यांना धन्यवाद देतो, हॉटेलमध्ये गेल्यावर वेटरला टीप देतो, पण ज्याच्यामुळे ते अन्न आपल्यापर्यंत पोहोचलं त्या शेतकऱ्याचं आपण स्मरण करत नाही. त्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि पुढचं कडवं सादर करतो. सासरहून एक आणली जर्सी सासऱ्याचं कन्यादान, सासरहून एक आणली जर्सी सासऱ्याचं कन्यादान. बापानं केलं माईला म्हणून जावयाचा ठुला मान. तवा पुन घरी दुधाची धार खंडल्याच नाही ध्यान, तवा पुन घरी दुधाची धार खंडल्याच नाही ध्यान. 20 लिटर दूध रोजच्याला जात बापाचं गावात मान. कॅनीत भरून घरातलं सार, कॅनीत भरून घरातलं सार
चटणी संग खातय दूध डेअरीला जातय दूध डेअरीला जातय दूध डेअरीला जातय दूध डेअरीला जातय धावून धुवून गाई म्हशीची हा देवा परी करी सेवा धावून धुवून गाई म्हशीची हा देवा परी करी सेवा अंधारात तो गोठ्यात निजतो तुम्हाला तुपाचा दिवा शाळेत पोरग ढोरा माग जातय अनवानी पायान जव्हा शाळेत पोट ढोरा माग जातय अनवानी पायान जव्हा तिरतीर तुटतय काळीज पाहून लाही लाही त्याच्या जीवा आमचं फ्युचर रानावनातून आमचं फ्युचर रानावनातून आपलं करिअर घडवतंय दूध डेअरीला जातंय दूध डेअरीला जातय दूध डेअरीला जातय दूध डेअरीला जातय आय सोरी मार्क ब्रँडेड कंपनी लई बाई चिकना आटा मळायला सोपा पचायला सोपा जणू काही बॉर्नविटा शेतात भाऊ गव्हाला पाणी देतोय माझा छोटा माय बी म्हणते जातीन दिवस समोरी नाही विटा मोत्या परिधान आडतील आणतो मोत्या परिधान आडतील आणतो घरात मातेर राहतय दूध डेअरीला जातय दूध डेअरीला जातय दूध डेअरीला जातय दूध डेअरीला जातय कपड्याचं फॅशन तुम्ही करा माझ्या माईला ठिगळाचं लुगडं तुमचा पप्पा सुटा उठात माझ्या बापाचं बरगड उघड कपड्याची फॅशन तुम्ही करा माझ्या माईला ठिगळाचं लुगडं तुमचा पप्पा सुटा उठात माझ्या बापाचं बरगड उघड तुमच्या विकीला जीस किती आमचं गल्लीनं पळतय नागड भाऊबीजीसाठी बहिणीनं आमच्या कधी नाही केलं झगड जरी एक एक कपाशीचं बोंड आमचं जरी एक एक कपाशीचं बोंड आमचं या जगाची अब्रू झाकतय दूध डेअरीला जातय दूध डेअरीला जातय दूध डेअरीला जातय दूध डेअरीला जातय प्रमोशन झालं पेढे आणा करा साहिबाच तोंड गोड प्रमोशन झालं पेढे आणा करा साहिबाच तोंड गोड जगाच करतो तोंड गोड त्याच्या उसाचा जळतो फड तुम्ही करा की तोंड गोड तिकडं तोंडाचं पळालं पाणी तुम्ही करा की तोंड गोड तिकडं तोंडाचं पळालं पाणी धन्यानं घेतली रानात फाशी धक्क्यानं नेली राणी धन्यानं घेतली रानात फाशी धक्क्यानं मेली राणी अनाथ झालेलं पाण्यातलं तान कात टाकायला शिकतय नव्या देशाची ही डेफिनेशन पाण्यातलं तान शिकतय दूध डेअरीला जातय हो दूध डेअरीला जातय दूध डेअरीला जातय हो दूध डेअरीला जातय दूध डेअरीला जातय हो दूध डेअरीला जातय धन्यवाद सर्वांना धन्यवाद सोहेल शेख आहेत उज्ज्वल कुमार भारती आहेत नितीन क्षीरसागर सर आहेत गणेश घाटगे सर आहेत आपले सर्वांचे मनापासून आम्ही आभार मानतो आणि एक शेवटी मनोगत आहे माझ्या मनाच्या भावना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवतो की जशी ओठास ओठ भिडूनी जशी ओठास ओठ भिडूनी जशी ओठास ओठ भिडूनी हृदय शब्दांनी भरावी दोन ओठास ओठ भिडूनी हृदय शब्दांनी भरावी इथे कुणास ठाऊक केव्हा संपेल कधी भैरवी दोन ओठास ओठ भिडूनी हृदय शब्दांनी भरावी इथे कुणास ठाऊक केव्हा संपेल कधी भैरवी माथ्यावर चढली रात्र झोपेत का घालवावी माथ्यावर चढली रात्र झोपेत का घालवावी उद्याचा सूर्य कुणाचा का आहे कुणाच्या गावी
घे भरून माठ रिकामे जोवरी वाहते गंगा. घे भरून माठ रिकामे जोवरी वाहते गंगा. दुष्काळ पुन्हा माथ्यावर करतोच नाचनंगा. दिसतील तिकडे जावे वाटा न कधी पुसाव्या. दिसतील तिकडे जावे वाटा न कधी पुसाव्या. धुंद चालताना पाहून वेड्या वावटळी हसाव्या. साधनातून घ्यावे साधून आत्मा तृप्त हे करावा. साधनातून घ्यावे साधून, हे साधन आहे. साधनातून घ्यावे साधून आत्मा तृप्त हे करावा. या जुगार शरीराचा भरवसा कसा करावा. आली मूर्ती संपून गेली कीर्तीचा विचार कशाला. आली मूर्ती संपून गेली कीर्तीचा विचार कशाला. फिरतीच्या मुसाफिराने का बसून राहावे उशाला. ऋतू येतात ऋतूनंतर ऋतू आयुष्य मात्र नाही. ऋतू येतात ऋतूनंतर ऋतू आयुष्य मात्र नाही. एकदाचा मेघ बरसतो त्यास पुन्हा गात्र नाही. प्रारब्धात आहे कुणाच्या नशिबात आहे कुणाच्या फुलांचा वास ताजा. प्रारब्धात आहे कुणाच्या फुलांचा वास ताजा. जो घेतला क्षणाला तेवढाच श्वास माझा. जो घेतला क्षणाला तेवढाच श्वास माझा. आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद. भास्कर गायकवाड सर, अमोल साखरेजी, प्रकाश बनकर सर आणि खूप जणांनी हा कार्यक्रम लाईव्ह बघितला. ही मैफिल थांबत नसते फेसबुकवरची. फेसबुकवरचं लाईव्ह म्हणजे वाया जात नाही. आम्ही जसे स्टेज शो करतो, कार्यक्रम संपला की संपला कार्यक्रम, पण हा कार्यक्रम आपण केव्हाही बघू शकाल असा आहे. भागवत झुंबड सर आणि विशेष मराठी पेजचे जे सर्व मित्र आहेत त्या सगळ्यांचे मनापासून आम्ही आभार मानतो. या निमित्तानं आपल्यासोबत लाईव्ह संवाद साधण्याची ही संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी मी अपेक्षा ठेवतो की तुम्ही सुरक्षित राहा, घरात राहा, कुटुंबाच्या सोबत राहा. स्वतःच्या कुटुंबासोबत राहणं ही काही शिक्षण असते, तर ही संधी आहे. किंवा आरोग्यम धनसंपदा, बाकीचं नोकरी आणि या सगळ्या गोष्टी तर होत जात राहतील. सर सलामत तो पगडी 50. तेव्हा आपलं आरोग्य सांभाळा. जे सध्या गावाकडे निघालेले आहेत ते त्यांच्या ठेप्यावरती पोहोचो. त्यासाठी आपण प्रयत्न करू आणि प्रार्थना करू. याशिवाय आपण काही करू शकत नाही. आणि स्वतःच्या आरोग्याची पुन्हा काळजी घ्या, मी पुन्हा एकदा विनंती करतो. आणि पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. शुभरात्री.